नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये हॅश सेट बघणार आहोत. ओके, हॅश सेट डेटा स्ट्रक्चर हे जावा कलेक्शन फ्रेमवर्क मधलं एक डेटा स्ट्रक्चर आहे. सिमिलर टू ॲरे लिस्ट. याच्यात पण आपण लिस्ट ऑफ एलिमेंट स्टोअर करतो. फक्त सेटमध्ये एक युनिक कॅरेक्टरिस्टिक असते की तुमचे सगळे एलिमेंट्स युनिक असतात. ओके, हॅश सेट डुप्लिकेट अलाउ करत नाही. सगळे एलिमेंट्स युनिक असतात. अँड इंटरनली युजेस हॅश टेबल फॉर इफिशियंट स्टोरेज अँड रिट्रीवल. हॅश सेट इंटरनली काय यूज करतो? हॅश टेबलच यूज करतो. हॅश टेबल म्हणजे आपण की आणि व्हॅल्यू स्टोअर करतो, राईट? कीने आपण व्हॅल्यू रिट्रीव करतो आणि स्टोअर पण करतो. ओके, तर हॅश सेटचं युनिक कॅरेक्टरिस्टिक काय की इट डज नॉट अलाउ डुप्लिकेट एलिमेंट्स अँड ॲडिंग डुप्लिकेट एलिमेंट हॅज नो इफेक्ट. ओके, तर आपण आता हॅश सेटचे की पॉईंट्स बघून घेऊ. युनिकनेस ओनली स्टोर्स युनिक एलिमेंट्स अँड ॲडिंग डुप्लिकेट हॅज नो इफेक्ट. जरी तुम्ही डुप्लिकेट व्हॅल्यू ॲड केली तरी त्याचा काही इफेक्ट होणार नाही. ती व्हॅल्यू एकच वेळा स्टोअर होईल हॅश सेटमध्ये. नल व्हॅल्यूज अलाउज नल एलिमेंट्स एज वेल. नल व्हॅल्यू अलाउ करतो, पण किती वेळा? एकच वेळा. कारण की तुम्ही जर मल्टिपल नल व्हॅल्यूज स्टोअर केल्या तर ते पण डुप्लिकेट होतील, राईट? सो नल व्हॅल्यू अलाउड आहे, पण एकच वेळा अलाउड आहे. इन्सर्शन ऑर्डर डज नॉट मेंटेन ऑर्डर. हॅश सेट ऑर्डर मेंटेन करत नाही. लिस्टच्या केसमध्ये काय होतं? तुमचे एलिमेंट्स, ॲरे लिस्टच्या केसमध्ये तुमचे एलिमेंट 0 1 2 3 अशा इंडेक्सवर स्टोअर होतात, राईट? ॲरे लिस्ट इंटरनली काय यूज करते? ॲरे यूज करते. तर मग तुमचे एलिमेंट एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये 0 1 2 3 अशा इंडेक्सवर स्टोअर होता. ओके, म्हणजे रिट्रीव्ह करताना पण त्याच ऑर्डरमध्ये रिट्रीव्ह होतात. बट हॅशटेगच्या केसमध्ये काय होतं की ते एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये स्टोअर होत नाही. ते कुठल्याही इंडेक्सवर स्टोअर होऊ शकतात एलिमेंट. म्हणून त्यांची ऑर्डर जेव्हा तुम्ही रिट्रीव्ह करणार, तुम्ही ज्या ऑर्डरमध्ये इन्सर्ट केलं त्या ऑर्डरमध्ये रिट्रीव्ह होईल याची काही गॅरंटी नाही. परफॉर्मन्स हॅश सेट परफॉर्मन्स फॉर ॲडिंग, रिमूव्हिंग अँड चेकिंग फॉर एलिमेंट्स इज ओव्हर फन. जर तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी माहिती असेल तर त्याचा हॅश सेटसाठी ॲडिंग, रिमूव्हिंग अँड चेकिंग एलिमेंटसाठी ओव्हर फन ॲव्हरेज टाइम कॉम्प्लेक्सिटी. का? तर हॅश सेट इंटरनली काय यूज करताय? हॅशिंग यूज करता, राईट? तुमची जी पण व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करताय तिचा एक हॅश कोड जनरेट होतो. त्या हॅश कोडवरून आपला इंडेक्स डिसाईड होतो की कुठल्या इंडेक्सवर हा एलिमेंट स्टोअर होणार आहे, राईट? इंटरनली ते पण एक ॲरेज यूज करताय, राईट? म्हणजे जसं आपण हॅश मॅपचं बघितलं होतं. हॅश मॅपचं तुम्ही जर व्हिडिओ जाऊन बघाल तिथं आपण पूर्ण इंटरनल इम्प्लिमेंटेशन दिलं आहे हॅश मॅपचं. हॅश मॅपच्या केसमध्ये काय होतं? तुमचा एलिमेंट येतो, त्याचा एक हॅश, तुमच्या कीचा हॅश कोड वगैरे काढतो आणि त्या हॅश कोडवरून आपण ठरवतो की हे कुठल्या इंडेक्सवर गेली पाहिजे. म्हणजे व्हॅल्यूवरून आपण इंडेक्स ठरवतो. ओके, जर व्हॅल्यूवरून आपला इंडेक्स ठरतोय म्हणजे आपण जशी व्हॅल्यू दिली तसं आपल्याला समजेल की या इंडेक्सवर आहे आपला एलिमेंट आणि आपण लगेच त्या इंडेक्सवरून आपण एलिमेंट रिट्रीव्ह करू शकतो. बट आपल्याला जर इंडेक्सच माहिती नाही, राईट? आपल्याला इंडेक्सच माहिती नाही तर आपल्याला काय करावं लागतं? 0 पासून 1 2 3 शेवटपर्यंत जावं लागतं, ती व्हॅल्यू शोधावी लागते. तर हाच फरक आहे लिस्ट आणि हॅशसेट मधला. लिस्टमध्ये काय असतं? तुम्ही एखादी व्हॅल्यू इंडेक्सवर स्टोअर करतो, आपण तिथं काही हॅशिंग वगैरे करत नाही. तर आपल्याला जर ती व्हॅल्यू शोधायची तर आपल्याला सुरुवातीपासून बघावं लागेल, 0th इंडेक्सवर, फर्स्ट इंडेक्सवर, सेकंड. तसं हॅश सेटच्या केसमध्ये नसतं. हॅश सेटच्या केसमध्ये कसं असतं की तुम्हाला जेव्हा तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करणार त्याचा एक हॅश कोड तयार होणार. त्या हॅश कोडला त्या हॅश त्या हॅश कोडवरून आपण त्या एलिमेंटचा इंडेक्स ठरवणार. ओके, त्याचा पण एक फॉर्म्युला असतो. तर हॅश कोडवरून आपण इंडेक्स ठरवतोय आणि मग त्या इंडेक्सवर जाऊन एलिमेंट स्टोअर करतोय. मग जेव्हा तुम्ही रिट्रीव्ह करणार तेव्हा आपण सेम गोष्ट होईल, राईट? तुम्ही सेम व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार, त्याचा हॅश कोड निघेल आणि आपल्याला माहिती आहे की हॅश कोडचा काय इंडेक्स आहे. एका फॉर्म्युलाने तो इंडेक्स निघतो आणि मग आपण सरळ त्या इंडेक्सवर जाऊन एलिमेंट रिट्रीव्ह करू. आपल्याला पहिलेपासून चेक करत जायची गरज नाही. म्हणून त्याची ॲव्हरेज टाइम कॉम्प्लेक्सिटी ओ ऑफ 1 आहे. ओके, सो ओ ऑफ 1 कशासाठी? ॲडिंग, रिमूव्हिंग अँड चेकिंग एलिमेंट्स, राईट? थ्रेड सेफ्टी. हॅश सेट थ्रेड सेफ नाही आहे. ओके, जर तुमचा मल्टी थ्रेडेड प्रोग्राम आहे तर तुम्ही हॅश सेट यूज नको करा. कारण की मल्टिपल थ्रेड्स कॅन ऍक्सेस हॅश सेट व्हॅल्यू सायमल्टेनियसली. मल्टिपल थ्रेड्स हॅश सेटच्या एका व्हॅल्यूवर काम करू शकतात. म्हणून तुम्ही मल्टी थ्रेडेड प्रोग्राममध्ये हॅश सेट वापरू नका. बेसिक ऑपरेशन म्हणजे याच्या मेथड्स आहेत बेसिक. ऍड. ओके, ऍड द एलिमेंट इन टू सेटमध्ये एलिमेंट ऍड करते. रिमूव्ह द एलिमेंट फ्रॉम द सेट. कंटेन्स चेक करते की हा एलिमेंट सेटमध्ये आहे का. साईज, व्हॉट इज द साईज ऑफ सेट, म्हणजे सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे सध्या, आणि इज एम्प्टी, की सेटमध्ये एलिमेंट्स आहे का नाही. ओके, अंडर. तर हॅशिंग फॉर युनिकनेस. हॅश सेट युटिलाइजेस हॅशिंग टू एन्शुअर युनिकनेस ऑफ एलिमेंट. ते कसं होतं बघा. द एलिमेंट्स हॅज अ हॅश कोड मेथड इज कॉल्ड टू जनरेट अ हॅश कोड. ओके, आता जेव्हा आपण तुम्ही एक ऑब्जेक्ट इन्सर्ट करता तर जावामध्ये प्रत्येक ऑब्जेक्टवर हॅश कोड नावाची एक मेथड असते. ओके, लेट मी शो यू दॅट मेथड. आता लेट से आपण काय करू, आपण या टेस्ट टेस्ट ही जी क्लास आहे टेस्ट सेट, हिचा एक ऑब्जेक्ट तयार करू. ओके, सेट इक्वल टू न्यू
इक्वल टू न्यू टेस्ट सेट. ओके. आता जर मी सेट डॉट, बघा काय काय मेथड्स आहेत आपल्याकडे, क्लोन आहे, इक्वल्स आहे, फायनलाइज आहे, हॅश कोड आहे, राईट. तर बघा हॅश कोड, प्रत्येक तुमच्या जावाच्या ऑब्जेक्टवर हॅश कोड ही मेथड असतेच. कारण की हॅश कोड मेथड कुठे डिफाईन केली, ऑब्जेक्ट क्लासमध्ये डिफाईन केली. आणि तुमची प्रत्येक जावाची क्लास ऑब्जेक्ट क्लासला इनहेरिट करते. तर तुमच्या प्रत्येक जावाच्या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला हॅश कोड ही मेथड भेटेल. त्या हॅश कोड काय करते, एक युनिक कोड रिटर्न करते. बघा, रिटर्नचा हॅश कोड व्हॅल्यू फॉर द ऑब्जेक्ट, राईट. तर वेनेवर जर दोन ऑब्जेक्ट सेम आहे तर त्यांचा हॅश कोड सेम आहे, राईट. आणि जर दोन ऑब्जेक्ट वेगळे आहेत तर त्यांचा हॅश कोड डिफरंट येईल. किंवा आपण, तर आपण काय करतोय, जेव्हा आपण हॅश मॅप किंवा हॅश सेट किंवा हॅश टेबल, हे तिघं जे डेटा स्ट्रक्चर आहे हे इंटरनली काय यूज करताय, हॅश मॅप यूज करताय. तर जेव्हा पण आपण हॅशिंग करतो तो आपण काय करतो, एलिमेंटचा हॅश कोड कॅल्क्युलेट करतो. हॅश कोड काय कॅल्क्युलेट करेल, एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करेल. आणि त्या इंटिजर वरून आपण जो अंडरलाईन ॲरे आहे, ओके, जिथे एलिमेंट स्टोर होणार आहे, तिथला इंडेक्स कॅल्क्युलेट करू आपण बेसिकली. ओके. द हॅश कोड इज यूज टू कॅल्क्युलेट द इंडेक्स इन द इंटरनल हॅश मॅप. हॅश मॅप काय करतं, इंटरनली हॅश मॅप एक ॲरे स्टोअर करतं, एक ॲरे यूज करतं, आणि त्या ॲरे मध्ये तुमची लिस्ट स्टोअर असते. ओके. त्या ॲरे मध्ये तुमचे एलिमेंट्सची लिस्ट स्टोअर असते. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही हॅश मॅपचा व्हिडिओ जाऊन बघा. आपण इथं याच्यावर फोकस का करतोय, कारण की आपण आता म्हटलं की ऍडिंग, रिमूव्हिंग आणि डिलीट जेव्हा आपण करू तेव्हा ते O ऑफ 1 मध्ये होईल. म्हणजे डायरेक्ट इंडेक्सवर जाऊन काम करतोय आपण, आपण स्टार्टिंग टू एंड पासून चेक करत नाहीये. म्हणून मी याच्यावर थोडासा जोर देतोय. तर परत एकदा रिपीट करतो, जेव्हा पण तुम्ही सेटमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करणार, त्या एलिमेंटचा हॅश कोड कॅल्क्युलेट होईल. त्या हॅश कोड वरून आपल्याला इंडेक्स भेटेल. आणि त्या इंडेक्स वरून आपण ती व्हॅल्यू मध्ये जाऊन स्टोअर करू. ओके. द एलिमेंट इज प्लेस इन द हॅश मॅप ऍट दॅट इंडेक्स. हॅश मॅप त्या इंडेक्सवर स्टोअर होतील. म्हणजे बघा, जेव्हा पण आपण व्हॅल्यू पाठवली आपल्याला डायरेक्ट इंडेक्स भेटतोय युझिंग हॅश कोड आणि हॅश कोड वरून इंडेक्स, राईट. तर इंडेक्स भेटला म्हणजे आपण ती व्हॅल्यू डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो. लेट्स से तुम्हाला ॲरे दिला आणि तुम्हाला सांगितलं फर्स्ट इंडेक्स वरची व्हॅल्यू काढा. आपण काय करतो, ए स्क्वेअर ब्रॅकेट्स 1 आणि लगेच ती व्हॅल्यू रिट्रीव्ह करतो. जर आपल्याला इंडेक्सच माहिती नाही कुठल्या एलिमेंटचा, तर आपल्याला पहिले पासून चेक करावं लागेल लास्ट पर्यंत, राईट. तर हा फायदा आहे या तिघ डेटा स्ट्रक्चरचा, हॅश टेबल, हॅश मॅप, हॅश सेट, की ते इंटरनली हॅशिंग यूज करतात आणि हॅशिंगमुळे आपल्याला लगेच इंडेक्स भेटतो. Since the hash map keys must be unique, duplicates elements attempting to occupy the same index will result in the put. Okay, put operation failing, preventing addition of duplicate. पुट ऑपरेशन काय म्हणजे बेसिकली अपडेट करतोय. लेट्स से दोन एलिमेंट, ओके. आता आपण माईक नावाची स्ट्रिंग घ्या, ती आपण ऍड केली हॅश सेट मध्ये. आता परत माईक नावाची स्ट्रिंग आपण ऍड करायला गेलो तर दोघांचा हॅश कोड सेम येईल, राईट. स्ट्रिंग सारखी म्हणून हॅश कोड सेम येईल. हॅश कोड सेम आला म्हणजे इंडेक्स सेम होईल. म्हणजे जेव्हा पण तुम्ही सेम व्हॅल्यू ऍड करायला जाणार त्यांचा हॅश कोड सेम होईल, त्याचा इंडेक्स सेम होईल. म्हणजे ती व्हॅल्यू तिथे जाऊन अपडेट होईल. दुसरा इंडेक्सवर जाऊन ती व्हॅल्यू अपडेट होणार नाही. ओके. तर अशा प्रकारे ते डुप्लिकेट्स अवॉइड करतं. ऑल्दो हॅश मॅप्स टिपिकली स्टोर की व्हॅल्यू पेअर, हॅश सेट युजेस स्पेशल व्हॅल्यू. ओके. हॅश हॅश सेट मध्ये काय आपल्याला एकच व्हॅल्यू स्टोअर करायची, राईट. मॅप मध्ये की आणि व्हॅल्यूचा कन्सेप्ट असतो. ओके. होपफुली तुम्हाला थेरी पार्ट समजला असेल. लास्ट पार्ट जर कन्फ्युजिंग असेल तर मी परत एकदा सांगतो, तुम्ही हॅश मॅपचा माझा व्हिडिओ बघा, त्यात आपण इंटरनल इम्प्लिमेंटेशन ऑफ हॅश मॅप दिलंय. तर परत एकदा सांगतो, हॅश सेट इंटरनली हॅश मॅप यूज करतं, म्हणून आपण हा जो लास्ट पार्ट आहे तो घेतला. आता आपण जाऊया आपल्या ट्युटोरियलकडे. तर मी ऑलरेडी एक टेस्ट क्लास बनवली आहे, त्याच्यात आपण आपला हॅश सेटचं इम्प्लिमेंटेशन बघू. ओके. तर हॅश सेट क्लास ती जावा कलेक्शन फ्रेमवर्क मधली, राईट. तर ती युटिल पॅकेज मध्ये असेल. हॅश सेट आपण काय करू, स्ट्रिंग स्टोअर करू पहिले, नंतर मग एम्प्लॉई स्टोअर करू. सेट इक्वल टू न्यू हॅश, सॉरी, सेट. ओके. आता मला हॅश सेटचा पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल युटिल मध्ये. ठीक आहे. मग आता आपण सेट मध्ये दोन व्हॅल्यूज ऍड करू, सेट डॉट ऍड माईक. परत एकदा माईक ऍड करतो, म्हणजे तुम्हाला दाखवतो जेव्हा आपण रिट्रीव्ह करू तेव्हा माईक एकच वेळा रिट्रीव्ह होईल.
तुम्हाला वाटत असेल माईक, आपण माईक रॉस हार्विस फिल्टर या व्हॅल्यूज पुन्हा पुन्हा का यूज करतो, कारण की ते सूट्स नावाची सिरीज आहे, ते मला खूप आवडते. तुम्ही पण जाऊन बघा जर तुमच्याकडे अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन असेल तर. खूप छान सिरीज आहे. ओके, सेट डॉट ऍड. आता आपण अजून एक व्हॅल्यू ऍड करू, रॉस. ओके, तर आता बघा आपण माईक 2 वेळा ऍड करायचा अटेम्प्ट केलाय, रॉस 1 वेळा ऍड करायचा अटेम्प्ट केला. जेव्हा आपण यांना रिट्रीव्ह करू तर माईक किती वेळा रिट्रीव्ह झाला पाहिजे? 1 वेळा. आणि रॉस पण 1 वेळा, राईट? बिकॉज सेट स्टोर्स युनिक व्हॅल्यू. तर आता आपण व्हॅल्यू रिट्रीव्ह करू. तर लिस्टच्या केसमध्ये आपण बघितलं होतं की आपण इटरेटर वापरून व्हॅल्यू रिट्रीव्ह केल्या होत्या, आणि त्या त्याच फॉर्मॅटमध्ये रिट्रीव्ह झाल्या होत्या ज्या फॉर्मॅटमध्ये इन्सर्ट झाल्या होत्या. बट सेटच्या केसमध्ये इंडेक्स फिक्स नसतो, कुठल्या इंडेक्सवर व्हॅल्यू जाऊ शकते, म्हणून त्या ज्या फॉर्मॅटमध्ये आपण ऍड करतो त्या फॉर्मॅटमध्ये रिट्रीव्ह होतील का माहिती नाही. तर झाल्या तर चांगलंच आहे. ओके, तर आपण आधी इटरेटर रिट्रीव्ह इटरेटरचा इन्स्टन्स घेऊ सेटवरून. ओके, हा इटरेटर असेल तुमचा स्ट्रिंग आय टी म्हणतो मी याला, आणि सेट डॉट इटरेटर. ठीक आहे, ला इम्पोर्ट करावं लागेल. आणि इटरेटर जसं लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं तसं की इटरेटरला मेथड असते हॅज नेक्स्ट. जर नेक्स्ट व्हॅल्यू असेल प्रेझेंट तर ती हॅज नेक्स्ट ट्रू ट्रू रिटर्न करेल, आणि ट्रू रिटर्न केल्यावर आपण मग नेक्स्ट व्हॅल्यू रिट्रीव्ह करतो. हे तुम्ही वाईल लूपमध्ये इटरेटरने व्हॅल्यू रिट्रीव्ह करू शकता, लिस्टच्या केसमध्ये, सेटच्या केसमध्ये. आय टी डॉट हॅज नेक्स्ट, जर नेक्स्ट व्हॅल्यू आहे तर आपल्याला ती व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची. आता मी डायरेक्ट प्रिंट करू शकतो इथं सिस्टम डॉट आउट. ओके, आय टी डॉट नेक्स्ट. ठीक आहे, हा झाला आपला प्रोग्राम. याला आपण रन करू. बघा, माईक रॉस आपण व्हॅल्यू टाकल्या 3, वापस आल्या 2, राईट? युनिक व्हॅल्यूज आल्यात. आता आपण नल व्हॅल्यू टाकून बघू. ठीक आहे, प्रोग्रामिंग मध्ये करून बघायचं, आपलं लक्षात काही ठेवायचं नाही, सगळं करून बघितल्यावरच तुमच्या ट्रेनमध्ये ते गोष्ट फिक्स राहील. लेट्स ऍड नल व्हॅल्यू. बघूया काय करतं ते. नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली पाहिजे पहिले तर. ठीक आहे, नल व्हॅल्यू टाकलं. आता जेव्हा प्रिंट करताना कसं प्रिंट करेल ते बघू. आता आपण सेव्ह केला, बघ नल पहिले रिट्रीव्ह झाला. ओके, तर बघा, आता मागच्या केसमध्ये त्याने बरोबर माईक आणि रॉस एका ऑर्डर मध्ये रिट्रीव्ह केलं होतं. ह्या केसमध्ये बघा, आपण नल माईकच्या नंतर टाकतो तरी नल पहिले रिट्रीव्ह झाला, मग माईक झाला, मग रॉस झाला. ओके, इट टोटली डिपेंड्स अपॉन काय हॅश कोड कॅल्क्युलेट होतोय त्या व्हॅल्यूचा, आणि त्या हॅश कोड म्हणून कुठला इंडेक्स भेटतोय. ओके, ते आपल्या हातात नाही. आपण बघितलं इन्सर्शन ऑर्डर गॅरंटेड नाहीये. तर तुम्हाला इन्सर्शन ऑर्डर गॅरंटेड पाहिजे तर तुम्ही लिस्टकडे जा, जर तुम्हाला युनिक इलेमेंट पाहिजे तुम्ही सेटकडे जा. आता आपण बघितलं की नल व्हॅल्यू पण एक्सेप्ट करतो. डुप्लिकेट व्हॅल्यू तुम्ही ऍड करा, काही फरक पडत नाही. डुप्लिकेट व्हॅल्यू पण तो एकच वेळा घेतो. आता आपण एक ऍड मेथडच आपण बघू की ऍड मेथड काय रिटर्न करते. ओके, आता मी ह्या कोडला कमेंट करतो. ओके, वाईल मध्ये काही करत नाही आपण, वाईलला फिरू द्या. आपण इथं कॉन्सन्ट्रेट करा. आता सेट डॉट ऍड माईक 1 वेळा ऍड केलाय, आणि आता हे जे काही ऍड होईल सिस्टीम, आता मी जेव्हा आपण माईक दुसऱ्यांदा ऍड करतोय ना, तेव्हा आपण काय रिटर्न होईल ती व्हॅल्यू आपण आता प्रिंट करून बघू. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. ओके, सेट सेट डॉट ऍड आणि एक राहिला. ठीक आहे, आता आपण जेव्हा दुसऱ्या वेळा माईक ऍड करतोय तेव्हा ऍड मेथडने काय रिटर्न केलं ते प्रिंट करू. बघा, फॉल्स आलं, राईट? फॉल्स आलं. तर ऍड मेथड तुमची काय रिटर्न करते? बुलियन रिटर्न करते. जर तुम्ही व्हॅल्यू पहिल्यांदा ऍड करताय तर ती ट्रू रिटर्न करेल. जर तुम्ही व्हॅल्यू दुसऱ्यांदा ऍड करताय, डुप्लिकेट अलाउड नाही म्हणून ती व्हॅल्यू फॉल्स रिटर्न करते ना. आता मी जर कमेंट केलं तर आता हे कमेंट केल्यानंतर काय, माईक आपण पहिल्यांदाच ऍड करतोय, तर तर ही मेथडने आता रिटर्न केलं पाहिजे ट्रू. बघा, ट्रू रिटर्न केलं. ओके,
तर ही मेथड पण खूप युजफुल आहे. जर तुम्हाला चेक करायचं आहे तर तुम्ही ऍड करतानाच चेक करू शकतात. तुम्हाला परत जाऊन कंटेन्स मेथड करायची गरज नाहीये. तुम्ही ऍड करताना जर तुमच्या ऍडने ट्रू रिटर्न केलं तर फाईन, ती व्हॅल्यू नाही होती. जर ऍडने फॉल्स रिटर्न केलं तर तुम्हाला लगेच कळेल की ही व्हॅल्यू ऑलरेडी होती, आपण परत ऍड करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे ही झाली आपली डुप्लिकेट व्हॅल्यू. जर कोणी सांगितलं की डुप्लिकेट व्हॅल्यू शोधा तर तुम्ही ह्या ऍड मेथडनेच ते चेक करू शकता. सिमिलरली आता आपण कंटेन्स मेथडने पण सेम गोष्ट चेक करू. कंटेन्स मेथडने पण सेम गोष्ट चेक करू. ही मी कॉपी करून घेतो. ओके, आणि सेट सेट डॉट कंटेन्स. कंटेन्स मध्ये आपण काय टाकायचं आता? लेट से आता जी स्ट्रिंग आहे ती चेक करू आपण. ठीक आहे, तर माईक आहे तर त्याने ट्रू रिटर्न केलं पाहिजे. काय झालं? प्रिंट नाही झाला का प्रोग्राम? ओ हा, सॉरी, माझ्याकडून एक खूप मोठी चुकी झाली. आता हा वाईल लूप बघा, प्रोग्रामिंग मध्ये कशा कशा गोष्टींची केअर करावी लागते. हा वाईल लूप मध्ये बघा, आपण जेव्हा चेक करतोय आय टी हॅज नेक्स्ट असल्यामुळे तो काय करतो, रिटर्न रिटर्न करतो ट्रू, की नेक्स्ट व्हॅल्यू आहे. पण आपण जोपर्यंत नेक्स्ट व्हॅल्यू रिट्रीव्ह करणार नाही तोपर्यंत तो कर्सर पुढे जाणारच नाही. राईट, त्याची दोन व्हॅल्यू आहे. कर्सर आता पहिल्या व्हॅल्यूला पॉईंट करतोय, तर पहिल्या व्हॅल्यूमुळे इटरेटरने काय सांगितलं, व्हॅल्यू आहे, तुम्ही रिट्रीव्ह करा. जर आपण नेक्स्ट जेव्हा कॉल करू आय टी डॉट नेक्स्ट, तेव्हाच तो कर्सर पुढे जाईल, नाही तर तो पहिल्या व्हॅल्यूलाच पॉईंट करेल आणि हा व्हाईल लूप फिरतच राहील. तुमचा कर्सर इथं कधी खाली येणारच नाही. ओके, तर तुम्ही इटरेटर वापरताना तेवढं लक्षात ठेवा. तर माझ्याकडून झाली चूक, मी हे प्रिंट स्टेटमेंट राहू देतो इथं. ठीक आहे, तर पहिले काय होईल, पहिले आपण चेक करू माईक आहे का, आणि नंतर वाईल मध्ये चेक करतो, वाईल मध्ये आपण ते जे काही एलिमेंट्स आहे ते प्रिंट करतो सेट मधले. ठीक आहे, ट्रू आलं, राईट, हे ट्रू आलं, आणि त्यानंतर जे काही एलिमेंट्स आहे सेट मधले ते आपण प्रिंट केले. आता आपण जर इथं माईक 1 केलं तर फॉल्स आलं पाहिजे आणि बाकीच्या व्हॅल्यू प्रिंट झाल्या पाहिजे. तशाच आता जर आपण अजून मेथड्स बघू, साईज बघू. साईज किती साईज आहे? 3, राईट, 3 एलिमेंट्स आहे. आता आपण माईकला परत ऍड करण्याचा प्रयत्न करू. आपण व्हॅल्यू ऍड करू 4, पण तरी आपल्याला साईज भेटेल 3, बिकॉज सेटमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू अलाउड नाही. ठीक आहे, 3च व्हॅल्यू त्या, आपण अजून एक व्हॅल्यू ऍड करू. व्हॅल्यू म्हणजे आपण डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तरी साईज 3 झाली, राईट, कारण की डुप्लिकेट व्हॅल्यू म्हणजे अपडेट ऑपरेशन राहतं. ओके, तर हे होतं आपलं सेट. तर सेटमध्ये काय युनिक व्हॅल्यूज असतात, डुप्लिकेट अलाउड करत नाही. आणि सेट इफिशियंट वे ऑफ स्टोरिंग आहे. इफिशियंट काय आहे, कारण की तुमचा जो रिट्रीवल टाइम आहे ते O(1) आहे. म्हणजे तुम्हाला जर एक व्हॅल्यू चेक करायची आहे की ती आहे का नाही, तर तुम्ही O(1) टाइम म्हणजे काय, तुम्हाला इंडेक्स मध्ये तुम्ही लगेच त्या इंडेक्सवर जाऊन व्हॅल्यू रिट्रीव्ह करताय. तुम्ही लिस्ट सारखा नाही करताय. लिस्ट काय करते, पहिलेपासून चेक करत जाते, 0th वर आहे, फर्स्ट वर आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत चेक करत जाते. तसं ह्या केसमध्ये नाही. तर हे जे काही हॅश रिलेटेड अल्गोरिदम्स आहेत, हॅश सेट, हॅश मॅप, हॅश टेबल, तर हे तिघं काय करतात, हॅशिंग यूज करतात. हॅशिंगने काय भेटतो, हॅश कोड भेटतो. हॅश कोड मेथड बघितली आपण, प्रत्येक जावाच्या ऑब्जेक्टवर अवेलेबल आहे. त्या हॅश कोडने आपण इंडेक्स अपलोड करतो, इंडेक्सने आपण एलिमेंट स्टोअर करतो, रिट्रीव्ह करतो, राईट. तर एवढं लक्षात ठेवा, हाच मेन कन्सेप्ट आहे त्यातला. आणि हॅश मॅपचा इंटरनल वर्किंगचा व्हिडिओ जरूर बघा. तर हे होतं आपलं स्ट्रिंग ने स्टोअर करायचं. आपण याच्यात ऑब्जेक्ट पण स्टोअर करू शकतो, ते तुम्हाला क्विकली दाखवून देतो आणि मग आपण हा व्हिडिओ एंड करू. की तुम्ही सेट, आता हा एम्प्लॉईचा सेट आहे, राईट, तर इथं मी एम्प्लॉई सेट टाकून देतो. आणि याच्यात आपण टाकू, आपण एम्प्लॉई स्टोअर करतोय, राईट, एम्प्लॉई स्टोअर करतोय. आणि एम्प्लॉई सेटमध्ये आपल्याला टाकावे लागतील एम्प्लॉईज. सेट डॉट ऍड न्यू, ही तीच क्लास आहे जी आपण लिस्ट मध्ये बघितली होती बघा.
एम्प्लॉय क्लास एज आणि नेम घेतोय, कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू असाइन करतोय आणि डिस्प्ले इन्फो मध्ये त्या एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन प्रिंट करतोय. ओके. न्यू एम्प्लॉई कन्स्ट्रक्टर मध्ये नेम टाकून देऊ आपण माय क्रॉस आणि एज टाकून देऊ 28 आणि अजून एक एम्प्लॉय टाकून देऊ हार्वी स्पेक्टर. हार्वी स्पेक्टर एज टाकून देऊ आपण 29. ठीक आहे. आता ह्या सेटची काही आपल्याला गरज नाही. इटरेटर आहे तो आपण कशावर करू इटरेट. आता एम्प्लॉई सेटवर इटरेट करू. ठीक आहे. काय झालं, हा एम्प्लॉई सेटचा इटरेटर आता रिटर्न काय करेल, एम्प्लॉई रिटर्न करेल, म्हणून एम्प्लॉईचा इटरेटर पाहिजे आपल्याला. ओके. सेटची साईज काय प्रिंट करायची नाही. नंतर फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आय टी डॉट नेक्स्ट काय रिटर्न करेल, काय रिटर्न करेल, एम्प्लॉई रिटर्न करेल. मग तो एम्प्लॉईवर आपली कुठली मेथड आहे, डिस्प्ले इन्फो. राईट. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आपण हे काढून घेऊ आणि डिस्प्ले इन्फो मध्ये ऑलरेडी आपण प्रिंट करतोय तर आपल्याला त्या प्रिंटची काही गरज नाही. ओके. आय टी डॉट नेक्स्ट काय रिटर्न करणार, एम्प्लॉई रिटर्न करणार, कारण इटरेटर कसला आहे तुमचा, एम्प्लॉईचा इटरेटर आहे, म्हणून तो नेक्स्ट व्हॅल्यू काय रिटर्न करेल, एम्प्लॉई रिटर्न करेल, एम्प्लॉईचा इन्स्टन्स. आता आपण हे प्रिंट करू. बघा, एम्प्लॉई नेम हार्वी स्पेक्टर एज 29 मायक्रॉस एज 28. बघ मायक्रॉस पहिले टाकला तरी मायक्रॉस नंतर आला शेवटी. ओके. आता आपण काय करू, हा जो ऑब्जेक्ट आहे न्यू न्यू एम्प्लॉई मायक्रॉसवाला, तो ऑब्जेक्ट आपण परत ऍड करू आणि बघू काय होतं. तुम्ही पण सांगा मला पॉज करून कमेंट सेक्शन मध्ये काय होईल. ओके. तर मी ऍड करतो. बघा 3 वेळ झालं. राईट. आता काय होतंय तुम्ही बघा, आपण म्हणतो की डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड करत नाही, पण ह्या केसमध्ये काय होतंय, मायक्रॉस 2 वेळा दिसतंय. सेम सेम ऑब्जेक्ट आहे राईट, म्हणजे ऑब्जेक्ट सेम नाही, व्हॅल्यू सेम आहे राईट. बट प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा पण तुम्ही न्यू कीवर्डने ऑब्जेक्ट क्रिएट करता, तो न्यू कीवर्ड हिप मध्ये कुठेतरी एका मेमरी ऍड्रेसवर जाऊन तो ऑब्जेक्ट क्रिएट करतो. त्यावेळेस त्या ऑब्जेक्टने काय व्हॅल्यू होल्ड केलाय तो ते चेक करत नाही. राईट. आता जेव्हा पण तुम्ही हा पहिला ऑब्जेक्ट क्रिएट करणार न्यू कीवर्डने, हिप मध्ये जाऊन कुठेतरी तो ऑब्जेक्ट क्रिएट होईल एका मेमरी ऍड्रेसवर. अजून जेव्हा पण परत तुम्ही न्यू एम्प्लॉई परत मायक्रॉस म्हणणार, कंटेंट काय ऑब्जेक्ट मध्ये त्याच्याशी मॅटर करत नाही, पण तुम्ही न्यू कीवर्ड आणि ऑब्जेक्ट म्हटला की तो जाईल दुसऱ्या मेमरी लोकेशनवर जिथं मेमरी फ्री आहे आणि तिथं तो ऑब्जेक्ट क्रिएट करेल. भलेही दोघांमध्ये व्हॅल्यू सेम आहे मायक्रॉस एज 28, बट दोघी ऑब्जेक्ट डिफरंट आहे. न्यू कीवर्ड नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो राईट. हे दोन जे ऑब्जेक्ट क्रिएट केले हे दोघं डिफरंट ऑब्जेक्ट आहेत, म्हणून ते दोघं डिफरंट व्हॅल्यू ट्रीट झाल्या आणि म्हणून त्यांनी सेटने तिघ व्हॅल्यू ऍक्सेप्ट केल्या. ओके. म्हणून तुम्हाला हा मायक्रोएस 2 वेळा दिसतोय. ओके. तर अशा प्रकारे आपण असं बघितलं की जरी हे दोन्ही स्ट्रिंग, सॉरी दोन्ही मायक्रॉ स्ट्रिंग सारखे असलं, एज सारखे असले तरी ते दोन डिफरंट ऑब्जेक्ट आहे, बिकॉज एव्हरी टाइम आपण नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो युझिंग न्यू कीवर्ड. ओके. तर होपफुली तुम्हाला समजलं असेल हॅश सेट हे डेटा स्ट्रक्चर आणि त्याचे यूज केस, आणि आपण त्याच्या काही मेथड्स बघितल्या त्या, आणि ते कसे रिट्रीव्ह होतं, कसं इन ऑर्डर कोणत्या ऑर्डरमध्ये इन्सर्ट होतं, ते किती इफिशियंट आहे. राईट. तर भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.